पसायदान श्री संत नामदेवाचे उर्वरित निरूपणकार विवेक गळसासी गुरुजी. त्याचा अभ्यास करता करता अभ्यास नव्हे अनुभव घेता ते आत्मसात करता आपल्याला त्यांच्या पसायदानाचा अर्थ कळायला. वैयक्तिक अनुभव सांगू नये असं म्हणतो, पण मी सांगतो. माझ्या बायकोने प्रवचनं केली, भाषणं केली, महिला मंडळात सुद्धा ती कधी हे बोल असं केलं, पण तिची संत साहित्याची पकड पक्की होती. तिचं ऐकून मी बोलतोय असं समजायचं नाही, माझा अभ्यास आहे. तिला हाकिकाने म्हटलं की वहिनी तुम्ही का भाषण करत नाही, ते एक करतात ते बरेच आहे. केवढ्याही समान जेवढा दिला जातो तेवढा दोघांनी कशाला बोलायचं. पण घटना कशी घडली, एके दिवशी तिला थोडं त्रास व्हायचा, शारीरिक त्रास, आणि मग तपासण्या आणि सगळ्या तपासण्या झाल्या, 50 प्रकारच्या तपासण्या झाल्या. आणि जे आमचे डॉक्टर आहेत ते माझ्या सुनेला मुलाला म्हणाले, वहिनीला बसून जरा आराम करते, वहिनी तुम्ही बसा, मी यांना औषध काय ते सांगतो. आता नॉर्मली पेशंट नाही जात बसतो, आणि मग डॉक्टर केअरटेकरला सांगतात हे करायचं. माझ्या बायकोने डॉक्टरांना प्रश्न विचारला, त्यांचे मित्रासाठी प्रश्न, ते म्हणाले मला इतकं सांगा कशाचा कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणाले बस तुम्हाला कसं कळलं कॅन्सर आहे. ते म्हणाले की ज्या सगळ्या टेस्ट झाल्या त्या सगळ्या टेस्ट कॅन्सरच्या आजारासाठी होतात हे मला माहिती आहे, कारण का माझ्या घरातल्या सासरी 4 कॅन्सर पेशंटच्या ह्या सगळ्या टेस्ट मी बघितलेल्या, त्यामुळे आता मला सांगा कॅन्सर कशात आहे. मग ते म्हणाले पॅन्क्रियाचा. मग ती म्हणाली की मी ऐकलं ते बरोबर आहे ना की पॅन्क्रियाचं ऑपरेशन करता येत नाही आणि औषधाचा फारसा काही परिणाम. ते म्हणाले नाही रेडिएशनचा होतो. ते म्हणाले मी रेडिएशन करणार नाही. ते म्हणाले का, पांडुरंगाने दिलेल्या शरीराला जाळायची नाही. डॉक्टर म्हणाले पेशंट असं म्हणत असेल तर आपलं पाठक म्हणून आमचे मध्य भारतामध्ये कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत, तर ते म्हणाले वेगवेगळा त्रास होणार. ते म्हणाले त्रासाला घाबरत नाही आहे, मी या कॅन्सरला स्वीकारलंय हे तुम्ही मान्य का नाही करत. मग टाटामध्ये माझ्या मित्रांनी सगळ्यांनी खूप सगळं काय केलं. मग मला इन्स्ट्रक्शन हळूहळू ऑक्सिजन लेवल फ्लक्च्युएट होईल, इरिटेबल होतील, असंबंध होतील, स्मरण कमी जास्त होईल, एखाद्या वेळी माणसं ओळखणार नाही, डाएट कमी होतात, 100 कोटी यातलं काहीच होत नव्हतं. पण टाटामध्ये माझे डॉक्टर मित्र म्हणाले एक तर तुमचं डायग्नोसिस चुकलंय किंवा त्रास होत नाही, तुम्ही खोटं बोलताय, औषधं कुठली चालतात. म्हणून औषध काहीच चालत नॉट अ सिंगल टॅब. म्हणाले मग तर नामांतर होत आहे. मी म्हटलं औषध एकच चालू आहे, हरिपाठ. औषध एकच चालू आहे, विष्णू सहस्त्रनाम. औषध एकच चालू आहे, तुकाराम महाराजांची आरती. सद्गुरूची आरती रोजच करायची. तुकाराम महाराजांची आपण सगळे म्हणतो. एक दिवशी जबरदस्तीने माझे मित्र म्हणाले की तुम्हाला यायचं नाही, आपण घरी काय शिकताय. मग माझ्या पत्नीशी बोलले आणि वैद्य सगळ्या नर्सही उद्या मी सकाळी 8 वाजता ते सगळं शिवून येतो. रात्रीचे 10 साडे 10 वाजता डॉक्टर गेले कॉफी वगैरे घेऊन. माझ्या बायकोने सुनेला आणि मुलाला बोलतो, थोडी आवडायची घाई करून ते उद्या 8 वाजता येणार, तर मी 7 वाजता जाणार आहे. त्यांना बिचारी पोरं ही गडबड केली. मला सांगितलं की असं म्हणतात
जर म्हणत असेल तर जाणारच असेल, खोटं कशाला बोलले. मला म्हणाले आणखीन एक विषय आहे, मी पूर्ण तृप्ततेने जाते, त्यामुळं मी आनंदाने सुखाने मरते आहे की नाही याच्यासाठी कावळ्याची साक्ष काढू नका. संत काय शिकवतात मला याची ती माझी बायको हा विषय सोडून देते. त्यामुळं गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी 7:03 ती गेली. तेव्हा मी एका खोलीमध्ये फोन करून माझ्या मित्राशी बोलत होतो की असं असं करायचं, असं करायचं. माझी छोटी नात तिथे होती. इकडे काय झालं माहित नाही. ती नात माझ्याकडे आली. अप्पा म्हणे तुला कळलं का? मी म्हणलं काय? आजी पांडुरंग बाप्पा कशी पोचली बरं. मी म्हणलं काय? मग तेवढ्यात सून माझी सांगायला आली की पूर्णाहुती झाली. मग विष्णू सहस्रनाम अभंग दुपारी 11 वाजता आमच्या घरामध्ये सुटकाचं वातावरण नव्हतं. ठीक आहे, फार गमती पिटून सांगायची गोष्ट नाही, पण ह्याचं तर रहस्य मी सांगतोय की माझ्यासारखा तुमच्या जोडीचा, तुमच्यासारखा तुमच्यापेक्षा थोडा कमी अशा माणसाच्या परिवारात संत साहित्याचा हा परिणाम होऊ शकतो, तर संत साहित्य किती मोठा असेल. नामदेव महाराज तेच म्हणतात की तुझ्या प्रपंचामध्ये तुला हे सगळं गडबड का होते कळतंय का? नाम का गोड वाटत नाही, भगवंताकडे जावं असं का वाटत नाही? तुम्ही मूर्ती पूजा माना नका मानू, श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान भवते ज्ञान. तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे ना, तर श्रद्धा आवश्यक आहे. आणि श्रद्धा वाढीसाठी एकांत साधना आवश्यक आहे. एकांत साधनेला तुकोबारायांनी अभ्यास पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तो काम. भगवद्गीता तेच बोलते, अभ्यास समाज. हे सगळं नामदेव महाराज आपल्याला ओळखून करतात. ज्ञानदेवांनी थोडस तरी वरच सांगितलंय, पण नामदेव महाराज संसारी माणसाला लक्षात घेऊन बोलतात. तुकाराम महाराज संसारी माणसाला लक्षात घेऊन बोलतात. गोरोबा काका संसारी माणसाला इतकं विलक्षण सांगितलं. एकदा ते वाचा आयुष्यामध्ये आणि मग लक्षात येईल की हजारो पाश्चात्य डिग्र्या घेण्यात काय जे एक मला इथे कळतं. मग नामदेव महाराजांनी काय म्हटलं की तुझं नामस्मरणात लक्ष लागत. खूप जण विचारतात आणि प्रवचन करणारा, व्याख्यान करणारा माणसाला असे प्रश्न विचार करायला बरं वाटतं. योग्य तू भेटला आणि उत्तर देणाऱ्याला वाटतं चला कोणी चेला आहे आपला. नामस्मरण करताना लक्ष लागत नाही हे नामदेव महाराजांनी ओळखलं. आणि ते म्हणाले की तुला हे माहिती आहे का की तुझं पाप पुण्य भलं वाईट याच्याशी काही संबंध नाही आहे. तुझं मन या सगळ्यांनी कारण. तुझं मन तू त्याला नीट समजून घे. त्याच्यावर दडपण नको करू, त्याला फटकायला नको मार, त्याला समजून घे. आणि मग नामदेव महाराजांनी सांगितलं की कोणतीही साधना का नीट होत नाही. मन हे चंचल स्थिर नव्हे कदा, विषयाच्या स्वादात मापावणे. तुला जे काही उदासी वाटतं, नैराश्य वाटतं, डिप्रेशन वाटतं, टेन्शन वाटतं, आपला कसं होणार याची चिंता वाटते, अकारण मानसशास्त्र असं सांगतं 90% चिंता काल्पनिक आहे आणि 10% आपल्या हाताबाहेरच्या. म्हणजे आता रशियाचे युद्ध कधी संपले काय होईल, अमेरिका आपल्यावर निर्बंध लागेल तर ते ट्रम्प तात्या बघून घेईल, मोदी बसले ते बघून घेतील. तू भाकरी आहे ना खाऊन घे, झोप. 90% चिंता निरर्थक आहे. नाचू शकत नाही, बसला काही झालं, बसला काही झालं तर फोन येईल की नाही. तुझ्याकडे GPS आहे ना, ट्रॅक होते ना शाळेची बस, बस त्याच्यावर तुला वराड चालवला लंडनला लक्ष्मणराव धडधड तुका म्हणे माझे तेव्हा संताबाई. एकदा त्यांच्यावर ठेवलं ना तर
नामदेव महाराज ते सांगतात की मन हे चंचल स्थिर नव्हे कदा. निर्णय देत आहेत ना नामदेव महाराज, मन स्थिर होतच नाही. मन स्थिर झालं ना की मेलो म्हणून समजा. मनाला अस्थिर कोणी बनवलं? परमेश्वराने बनवलं. का तर मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो तेव्हा साईड मिरर मध्ये मागचं पण मला कळतं, पुढे काय घडलंय तेही कळतं, मी गिअर कधी बदलायचा तेही कळतं, ऍक्सिलेटर कधी दाबायचा तेही कळतं. आणि हे सगळं करत असताना हा यायला लागलोय, पोचलोय आता, बस आलो मारुती मंदिरापाशी आहे. हे पण हे मन स्थिर असतं तर करता आलं नाही. आम्ही अष्टावधानी आहोत कारण एका वेळी मल्टी लेवल ऍक्टिव्हिटी आपलं मन करू शकतो. त्यामुळे नामदेव महाराज असं म्हणतात, तुझं मन स्थिर होत नाही ना तर तू काहीतरी आजारी पडलाय असं समजू नको. ते कशामुळे स्थिर होत नाहीये? विषयाच्या स्वादाभावावर. त्याला हे हवं, ते हवं, ते हवं, ते हवं, विषय. म्हणून सर्वाविषयी सावधपणा समर्थ रामदास. सर्व विषयांच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. पण नामदेव महाराज म्हणतात की आता मन विषयातून बाहेर काढायचं आहे तर काय करावं? मन हे चंचल स्थिर नव्हे कदा विषयाच्या स्वादा भावामध्ये. यासाठी मोठा सुलभ उपाय मुखी घ्यावे नाम वेळोवेळा. आता वेळोवेळाची व्याख्या केली नामदेव महाराजांनी. चालता बोलता मुखी घास घेता विषय सेवन. तुम्ही विषयाचं सेवन करत असाल, दारू पित असाल, मांसाहार करत असाल, सिगरेट ओढत असाल, चहा पित असाल, पोहे खात असाल, भेळ खात असाल, विषय सेवतोय ना. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण परमहंसांना विचारलं एकाने, म्हणून मला दारू प्यायची सवय खूप आहे, ती काही जात नाही, तर मी दारू पिता पिता नामस्मरण केलं तर चालेल का? तर रामकृष्ण परमहंस म्हणाले की थोडा बदल कर, नाम घेता घेता दारू. म्हणाले हे काय तुझं नाम जसं पक्क होईल ना दारू तू दारू घेता घेता तो चकणा नाम चकणाच म्हणतात ना भाषेत. तुम्हाला कोणता चकणा आवडतो, तळलेला की भाजलेला? नाही आवडत कोणाला. बाकी काय व्याख्यान झाल्यावर काही सोय नाही. चालता बोलता मुखी घास घेता विषय. तुम्हाला सोपा मार्ग म्हणतो नामदेवांचा, मी गुरु उपदेश करत. ते म्हणतात काही आपल्या मनामध्ये वावतं जरी आलं ना, श्रीराम श्रीराम येतं ना, कोणाविषयी तरी लागेल श्रीराम दुर्लभ. विषय सेवताना कया तुम्ही देवाचं नामस्मरण आपणही केलं आणि हिरण्यकश्यपूकडून करून घेतलं, प्रल्हाद जन्माला. आता आपल्याकडे नामस्मरण श्रद्धा सात्विकता सोडा. प्रेग्नन्सीचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की नवरा म्हणतो तुला काय करावं असं वाटतं? काही पहिल्या दिवशी काही करावं असं वाटत नाही, केलेल्याच भोगते म्हणते आणि काय. पण नवऱ्याला असं वाटतं की आता डोहाळे लागले. आणि मग जेव्हा डोहाळे लागतात ना तेव्हा सुद्धा काय म्हणते, जायचं ना कच्ची दाबेची. आमच्या जिल्हाबाई साहेबांना कच्ची दाबेचे डोहाळे लागले असते तर सुन्नत होती संख्या. आलं तुम्ही ते बसलो डोहाळे सुद्धा कसे लागावे हे मनाच्या स्थैर्यावरच अवलंबून. काय करावं असं वाटतं हे मनाच्या स्थैर्यावरच अवलंबून. पण आपले महाराज म्हणतात मन स्थिर करायचा सोपा मार्ग नामस्मरण. त्यांनी काय केलं, विषय हळूहळू डिफ्यूज होतो. आम्हाला घाई झाली. आता समजा हा पंखा आहे, हा पंखा मला नको आहे. मी दादाला सांगतो भैया फॅन बंद करतो. मला दिसतंय की त्याने उठून बटन बंद केलं तरी मी बोलतो काय बंद नाही होणार, बंद नाही होणार, बंद. तो काय म्हणतो की थोडं तरी शांती, मी आता बटन बंद केलं म्हणजे ते थांबणार आहे. तसं नामस्मरण सुरू झालं
की इंद्रियांच्या पंख्याकडे जाणारी ऊर्जा आपोआप बंद होते आणि पंखा थांबतो. थोडा वेळ लागतो पण थांबतो. मग ते नामस्मरण दृढ झालं की विषयाची आसक्ती संपते, आसक्ती संपते आणि आसन मारो आसकी न मारो हा प्रश्न संपतो. मग याविषयी संतांनी फार सावध राहायला सांगितलंय आणि ते सगळं सावध राहणं नामदेवाच्या सगळ्या संपूर्ण ग्रंथांमध्ये विलक्षण आहे, वाचलंच पाहिजे. आसक्तीच्या विषयी सावधपण आणि ते सावधपण जाणं या सगळ्या शिकवणुकीचं सार नामदेवांचं बसायला. किती सावध राहावं लागतं. एक महात्मा म्हणते 80 वर्षाचे आणि जन्माला आल्यापासून कडकडीत वैराग्य, मनात सुद्धा कधी कसली आसक्ती नाही. एक दिवशी पहाटे शिष्याने बोलवलं. ते म्हणे की अंगणामध्ये एक चटई टाकली, ते उशी. शिष्य म्हणाले का? ते म्हणाले की आता माझं जायची वेळ आहे. शिष्याला वाईट वाटलं पण गुरु आम्ही चटई महात्मे बोलले. ते म्हणाले की आपल्या मंदिरातली जी घंटा आहे, मी वैकुंठात पोचलो की ही घंटा आपोआप वाजते. त्यामुळे मी वैकुंठात पोचलो की तुम्हाला खाती मिळेल, पावती मिळेल. शिष्य म्हणाले. मग त्यांनी स्वागत सुरू केलं, ध्यान लावलं, श्वास बंदी केला वगैरे जे काय योगी करतात आणि काही वेळाने देह शांत झाला. अर्धा तास, तास, 2 तास, 4 तास घंटा काही वाजलेच नाही. शिष्य अफसर म्हणाले की 12 ते पोहोचले की नाही वैकुंठ. घंटा तो नहीं बजली. आपलं शहर वैकुंठ दूर होतं. नुसते बोलते आत्मामध्ये तो थोडा टाइम पर घेतात बजली करतो. गुरुवर विश्वास आणि इतका निस्पृह, इतका अनासत्व, इतका त्यागी, इतका विरक्त. माध्यान्ह टळून गेले, घंटा काही वाजवायचं नव्हती. दुपार गेली तर खाणं पिणं सोडून शिष्य बसले. घंटा कधी वाजते कारण तर 10 संस्कारही करायचं. संध्याकाळची वेळ व्हायला सूर्यास्ताच्या आधीचा आत्मसंस्कार केला पाहिजे. सूर्यास्ताची वेळ आल्यावर सगळ्यांनी ठरवलं की बाबा बोलले असतील खरं, पण जे काय घंटा वगैरे असं काही वाजत नसावे. आपण आपलं 1-2 शिष्यांच्या मनात आला की नाही बाबा कुठं नाही, पण बहुमत सगळ्यांनी ठरवलं की नाही अंत्यसंस्कार करा. अंत्यसंस्कार केले तरी रात्रभर शिष्यांच्या मनात चुटपुटी वैकुंठात पोचली की नाही, वैकुंठात पोचली की नाही. सगळी रात्र त्या चिंतेत गेली. सकाळ झाली. ते सगळे शिष्य विचारत करत होते की अजून घंटा का नाही वाजत. तेवढ्यात दुसरे एक संत आले आणि त्यांनी बघितले की हे सगळे शिष्य डोकं धरून बसले. त्यांनी विचारले की याने माजरा क्या आहे. सरांची क्यों बैठे सर पकड़ के. तो फिर मैंने कि बाबा जी बात ऐसी हो गई कि हमारे गुरुजी जब जगह छोड़ रहे थे तो उन्होंने कहा कि मैं जैसे ही वैकुंठ पहुंचूंगा 1 घंटा बजेगा. तो वो भजन बिल्कुल बजते. उन्होंने कहा ले गए थे गुरुजी की चटई परत टाकली, शिशी परत ठेवली, त्याच्यावर एक संत ठेवले. यही ऐसे ही एका शिष्याला बोलवलं. उन्होंने संबंध झाला की पिकलेलं बोर आहे ना त्यांनी ते बोर काढून टाकलं. ते उठून बसले. त्यांनी बोर फोडलं. त्यातनं एक आळी बाहेर पडली आणि आळी कशी बाहेर पडली घंटा वाजली. सगळ्या शिष्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की हे काय आहे. तर त्या संतांनी सांगितलं आजन्म ते वैराग्याने राहिले, पण इथे जेव्हा ते झोपले तेव्हा त्यांना हे बोर दिसलं आणि मनात आलं की हे बोर खावं. इतकी आसक्ती, एवढ्या आसक्ती ते आळी झाली बोराचे. आता मी हे बोर काढलं, आळी बाहेर पडली, ते मुक्त झाली, वैकुंठात गेली म्हणा म्हणते गावाची. असं किती सावध राहायला पाहिजे. आणि आपण प्रबंधात किती सावध राहतो. आपलं तर कुठेतरी लक्ष नसतं, आपल्या कशातच लक्ष नसतं.
नामदेव महाराजांनी या सगळ्या प्रापंचिकाच्या अडचणी लक्षात घेतल्या आणि सोपा मार्ग सांगितला नामाचा. ते म्हणाले त्याचा प्रभाव सगळ्या देशभर पडला. सगळा तो इतिहास मला पंजाबमधला सांगता येणार नाही, पण इतकं अलौकिक कार्य केलं महाराजांनी आणि प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान वाटावा असा आहे. आपले खरंच पूर्वज इतके मोठे होते. खूप जण पंढरपूरला येतात ना, तर नामदेवांचं घर दाखवत येते. नामदेव आता तिथे नामदास महाराज वगैरे, तिथे केशराजाची मूर्ती आहे, केशवाची मूर्ती नामदेव महाराजांनी त्याची पूजा केली असं म्हणतात. आपण तिथे न्यायला पाहिजे. या निमित्तानं नामदेव महाराजांचं चरित्र सांगितलं पाहिजे. या निमित्तानं आपण ते चरित्र आठवलं पाहिजे आणि आपण आपल्या नामाचं अनुसंधान काय सगळं भले सगळी चिंता करते, सगळ्या गोष्टी उदास व्हावं असं माणसाच्या आयुष्यामध्ये खरंच काही नाही. फक्त गोष्ट अशी आहे की आमचं लक्ष उदास करणाऱ्या गोष्टींकडे जातं आणि आबॅमध्ये मार. खरं तर इतकं प्रसन्न चित्त होतं आपण आपल्या सगळ्या गोष्टी बघा. काय झालंय की मी काय सांगतो, मी कोण आहे तर मी देह आहे, पंचमहाभूतामध्ये. मी कोण आहे, माझं मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे. आणि शंकराचार्य काय म्हणतात की हे तुझ्या डोक्यातनं काढून टाक. तू चैतन्य रूप आहेस लक्षात. आणि ज्या माणसाला वाटतं की चैतन्य रूप आहे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख कधीच येत नाही. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न व्योमो भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपस्य. चिदानंद रूपाने कुठलं दुःख आहे, पण आम्ही काय म्हणतो नाही का दुःख असलंच पाहिजे, त्याशिवाय आपला भाव कसा वाढेल. एकाने सांगितलं ना 3 दिवस झालं मुलाला बीपीचं औषध आहे, असा आयुष्यासाठी म्हातारपणा आला. दुसऱ्या म्हाताऱ्याला काय म्हणतो, आता ट्रॅव्हलिंग किंग बनून गेला आपल्या पूर्ण. याच्यावर आपण सुपर मार्क केली पाहिजे. तू जर 3 दिवस सांगितलं रे, मी तर 8 दिवस झाले. माझी सून म्हणते काही गरज नाही आहे, त्यांना काही बीपी नाही आहे, त्याला वाटतं मी तुझ्यापेक्षा जास्त बीपी आहे. मग तिसरा म्हणतो की आता मला दिलीप कुमार व्हायलाच पाहिजे. सून तर सारखी म्हणते की ह्यांना वृद्धाश्रमात टाक. सगळं खोटं, सगळं काल्पनिक आहे. मी दुःखी आहे म्हणून मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, म्हणून मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी तर नाही. मी जर नामाने भगवंताशी जोडलं गेलो तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या श्रीकृष्णाशी मी जोडला नाही आणि जो कृष्ण झाला त्याला दुःख झालं. त्याच्यात पायात पाठ लागला आणि जीवन संपतंय असं दिसल्यावर तो शांतपणे हसत. पारध्याला वाटलं की सस्पेंड करणार, काही नाही, मस्त आहे, तुझ्यामुळे मला मुक्ती मिळाली. नामदेव महाराजांनी सगळं लक्षात घेतलं आणि म्हणाले की तू कसं आहे, नामदेवांच्या सहवासात राहिलेल्या दासी जनाला परम ज्ञान झालं. काय संत संघातून माहिती नाही किती नामाशी तन्मय असावं आणि केवढा अधिकार. अरे मेल्या काळ्या मायेच्या गाठ्या धनाबाई कोण आहे, धनाबाई दासी आहे, मोलकरी नाही. ती पांडुरंगाला काय म्हणते, अरे मेल्या काळ्या मायेच्या गाठ्या. तू काय समजतो सगळं. महाराजही त्याला सांगते की तू नको आमच्या समोर एवढे आकार दाखव, आम्ही आईला भेटायला आलोय पण ती तुझी पाय दाबत असल्यामुळे तुझ्याकडे लक्ष केलंय. आम्ही नसतो तर तुला पण हिंगला विचारला भगवंतासमोर बरोबर वाक्य म्हणावं. 12वीची परीक्षा आहे नामाची, या म्हटलं तर काय होईल, त्याने अभ्यास केला नसेल तर नापास होईल. केवढी हिंमत आहे बघा. म्हणून ते जेव्हा म्हणतात ना खा, विठ्ठलाने खाल्लं बसलं
कारण का भगवंत भक्ताला घाबरतो. कानोपात्र नाही घाबरत. कानोपात्र काय म्हणाले की मला जर त्या सुलतानाने नेलं तर तुझ्या घरातली मी आहे, मला त्या कोल्ह्याने पाठवणं तुला मान्य आहे काय? नाही ना, मग मला तुझ्या चरणामध्ये घे, तुझे प्राण. कानोपात्रा एका गणितीची मुलगी, ती विठ्ठलाच्या पायात समाविष्ट. कुठे आहे भेद होत? जनाबाई काय म्हणते की जरी राही उपवासी, धुणे घेऊन काठीसी, जनी जाय उपवासी. धुणबाईला चंद्रबाईवर निघाली मोलकरी, मागे विठ्ठल धावला म्हणे का टाकी दे मला. धुणबाईला निघालेल्या जनाबाईच्या मागे पांडुरंग पळत गेले आणि म्हणाले एकटी कुठे जातेस तू, मला घेऊन जा, तू धू मी पिळून खायला. असं घडलं का? मराठीचा पात्र बोलणार मला माहिती, पण मी तुम्हाला सांगतो, आसक्तीने मलिन झालेली अस्तित्वाची धुणी उपाशी म्हणजे साधना करून जनाबाई व्हायला जाते, तेव्हा भगवंत म्हणतो की तू धू, पण ती पूर्ण कोणी करायची असेल तर वाढत नाही कर. हा अर्थ ज्या कोणाला कळेल, अर्थ त्याला कळेल, त्याला विठ्ठल कळा, ज्याला जनाबाई कळा, ज्यांना चोखोबाची पत्नी कळा, ज्यांना सोळाबाई कळा. हे सगळं संतांनी सांगितलं. हे नामदेवांनी ऐकलं. नामदेवांच्या हे सगळे प्रभावित संत आहेत, त्यांचे दाखले देतात. आणि त्यांना एक महामंत्र नामदेवांनी दिला. या सगळ्या त्यांच्या तत्वज्ञानाचं सार एका अर्थाने ते त्यांच्या बसायला सुंदर सेवक कर्मचारी आहेत, त्यांनी आधी छान काढली. हो तुला बघा, ही गोष्ट साधी आहे पण ही महापूजा आहे. पंढरपूरला जाऊन दयामुलाचे खंडे पांडुरंगावर घालणे ठीकच आहे, पण आमच्यातल्या एकाला असं वाटतं की मामांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मी सुशोभित करण्यासाठी दारात एक रांगोळी काढतो. त्यांनी नाव नाही दिली, ती कोणी बघितली का नाही बघितली, प्रमुख पाहुण्याला ओळख तिथे एक फोटो काढायला कसला शांतपणे त्यांनी काम केलं, गप्प बसला. हे मेडिटेशन आहे, ही साधना आहे. मी करेन आणि मी विसरेन, मी लक्षात ठेवून त्याचं ओझं नाही वाढवत. हा पण संत संस्कारच आहे, लक्षात ठेवा. मग नामदेव महाराज असं म्हणतात की हे सगळं जीवनात घडणारच आहे, ते घडत असतानाही तुझं नामावर दृढ राहशील तर या सगळ्यातून मुक्त होशील. आणि हे मुक्त होण्यासाठी संत तुला मदत करतील. त्या संतांचे शिरोमणी आहेत आणि त्यांनी म्हटलं आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्या कुळामध्ये आकल्प आयुष्य, कल्प योग, दीर्घायुष्य, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीची या दासा. नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यातल्या सर्व चिंतनाचं सार सांगितलं की इथं दीर्घायुष्य राहण्याचा अधिकार कुणाला आहे? व्हेंटिलेटरवर तर कुणाला आहे? काही जण अन्य गोष्टी करून आपलं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण नामदेव महाराज म्हणतात की त्या लोकांचं इथे असणं म्हणजे गर्दी करणं आहे. त्यांचा समाजामध्ये काही उपयोग नाही, समाजात परिवर्तन नाही, प्रबोधन नाही, समाजात जागृती नाही, समाजात प्रेम निर्माण करू शकत नाही. तर त्या लोकांना दीर्घायुष्य मिळून काय उपयोग आहे? म्हणून पांडुरंगा माझी पहिली मागणी तुझ्याकडे. नामदेवांना आणखीन एक वैशिष्ट्य दादा असं सांगतो. पांडुरंगा तोंडात आल्यावर विठ्ठलाकडे एक सावकार गेले. मी यांचा अधिकार सांगतो, म्हणजे सावकारांना मुलबाळ काही होत नव्हतं. तर विठ्ठलाला म्हणाले की माझ्यावर कृपा करा आणि मला संतती द्या, मूल मुलगी मुलगा काही होईल. विठ्ठलाने सांगितलं तुझ्या प्रारब्धामध्ये संतती नाही, त्यामुळे तुला नाही म्हणा. तो म्हणाले की तुम्ही तर त्रिभुवनाचे सम्राट आहात. ते म्हणाले सगळं खरं आहे, पण मी परमात्मा असूनही एखाद्याचं प्रारब्ध बदलू शकत नाही. तर तो म्हणाला काय जगण्याला काय अर्थ आहे?
जीव द्यायचाच विचार नव्हता करा. पांडुरंगाने सांगितले थांब, परमात्म्यामध्ये तुझं प्रारब्ध बदलण्याचा ताकद नसली तरी नामदेव महाराजांच्याकडे जा, संतांमध्ये तुझं प्रारब्ध बदलायची ताकद आहे. प्रारब्ध बदलू शकतात पण संतांसारखे नाही. संत फसू नका तुम्ही. कलियुगामध्ये काय झालंय, फार फसवा फसवे आहे सारखं. मला वाईट वाटतं असं बोलताना, कारण का आपल्याच समाजातल्या लोकांविषयी आपण बोलतो, स्वतःविषयी बोलतोय, पण फसू नका. नामदेव महाराज म्हणतात अकल्प आयुष्य तया तुळा, माझी या सकळा हरीची या दास. जे हरीचे दास आहे त्यांच्या कुळामध्ये दीर्घायुष्य असते. धनिकांच्या जीवनामध्ये असेल नसेल त्याच्याविषयी नामदेव महाराजांना काही चिंता नाही, पण हरीचे जे दास आहेत त्यांनी इथे करणं आवश्यक आहे. कारण का ते वारंवार ज्यांना उद्धार करून घ्यायचा त्यांना भेटले पाहिजे. ज्ञानदेवांच्या पसायदानातलं हे एक रिफ्लेक्शन आहे, प्रतिबिंब. ते काय म्हणतात की ज्यांना उद्धार करून घ्यायचा आहे त्यांना वारंवार अनवरत भूमंडळी भेटत आहे. ते अनवरत भेटणं कधी शक्य आहे, जेव्हा ते दीर्घायुष्य होतील तेव्हा. आणि नामदेव महाराज म्हणतात की त्यांनीच जगण्यात अर्थ आहे. त्यांचा सरळ सोपा अर्थ काय, खायला कहार आणि धर्मीला भार भेटणारे जगून काय. माझ्या जगण्याने मी काही ना काहीतरी हे अस्तित्व मानवी सुंदर आणि सुखद केलं पाहिजे. हरीचा दास तो आहे. हरीच्या दासाचं वैशिष्ट्य काय आहे, अद्वेष्ट सर्वभूतांना मैत्र करुणा. मैत्री करुणा तथागत भगवान बुद्धांनी जे सांगितलं ना, शील, प्रज्ञा, विवेक, मैत्र, करुणा, हे सगळीकडे आहे. ते म्हणतात की ज्यांच्यामध्ये हे आहे ते हरीचे दास आहेत. ते इथे जगतील तर जग सुंदर बनवतील. आम्हाला मेल्यानंतर स्वर्ग मिळवायचा नाही, आम्हाला जिवंतपणे या पृथ्वीचं स्वर्ग करायचं. मग ते स्वर्गाचं सामर्थ्य इथे आणणार, सौंदर्य, स्वास्थ्य, सुख काही होणार. तसे लोक इथे जगण्याचं आवश्यक आहे. नाहीतर ज्यांचा केवळ विद्वेष, केवळ समाजामध्ये अशांतता निर्माण करणं, माथेफिरू, आतंकी, कोणते अतिशय गोड भाषेत बोलणारे जे आतंकवादी असतात त्याला अर्बन नक्सल्स म्हणतात. यांच्या जगण्याने काय होणार आहे, उलट ज्याच्या सहभागात गेले की प्रेमच वाटतं, त्यांचं आयुष्य आकल्प आयुष्य तया संतांच्या. मी ही सृष्टी सुंदर करण्यासाठी जन्माला आलो. मग माझ्या हातून पर्यावरणाची हानी होता कामा नये, परस्पर नातेसंबंधाची हानी होता कामा नये. माझ्या संपर्कात येणाऱ्याच्या कल्याणाचाच विचार माझ्या मनामध्ये असला पाहिजे. आणि असं होण्यासाठी मी स्वतः विषयमुक्त असला पाहिजे. असा जो हरीचा भक्त आहे, हरीचा दास आहे. भक्त आणि दासात आणखीन फरक आहे. भक्तामध्ये थोडी तरी आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे, दासामध्ये आणि म्हणून भक्ती तर सगळी आहे, नवविधा भक्ती आहे. पण त्या दास भक्तीला केवढं मोठं स्थान आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. आत्मनिवेदन ही सर्वात वरची आहे, त्याच्या आधी दास्य, आणि दास्याशिवाय आत्मनिवेदन शक्य नाही. मी संपूर्ण शरण, ही लाचारी नाही, हे दोघे पण नाही, भित्रे पण नाही. भित्रा माणूस दास होऊ शकत नाही, तो गुलाम होऊ शकतो. आणि दास आणि गुलाम मध्ये किती फरक आहे, भीक आणि भिक्षेमध्ये जेवढा आहे. भीक तर माणूस कोणी, भिक्षा मागण्याचं सामर्थ्य, ते सामर्थ्य त्याच्या आणखी आहे. त्याची भिक्षा सुद्धा पावन भिक्षा केली, ती पावन भिक्षा होती. मग माझं दास्यत्व आहे ना, दासात दास. मग हे दास्यत्व इतकं सामर्थ्यशाली असतं की त्या दासाला सुद्धा लोक समर्थ रामदास म्हणायचे.
होतो. हनुमान दास आहे, श्रीराम स्वामी आहे, मोठे कोण आहे? तुम्ही म्हणाल राम, आणि आता त्या अयोध्येची गर्दी होतो तर तुम्ही म्हणणार रामच. राम पॉप्युलर आहे, हनुमान मोठे आहे, कारण का हनुमान दास आहे. एक लक्षात घ्या, दासाचा अधिकार काय? लंकेहून जेव्हा सगळे अयोध्येत आले, अयोध्येत राज्याभिषेक झाला आणि वानर सेनेतल्या ज्या ज्या मान्यवरांनी श्रीरामाला मदत केली होती त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार दिले जातात. हे जरा उंच झालं का? मग जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्याभिषेक झाला आणि सगळ्यांना पुरस्कार द्यायला सुरुवात केली. अंगदाला दिला, जांबवताला दिला, अन्यवाला सैनिकांना दिला. राजा राम पुरस्कार वाटत होते, भरत यादी वाचत होते, लक्ष्मण वस्तू देते. 1, 2, 3, 4, 10 ही यादी संपत आली आणि जानकी मातेच्या लक्षात आलं सगळ्यांची, म्हणजे आभार प्रदर्शनात असताना ज्यांनी ह्या कार्यक्रमाला लांब्या मंडळ दिला त्यांचे पण आभार इथपर्यंत आलं. आणि जानकी माता श्रीरामांच्या जवळ जाऊन असं संध्याकाळी करून म्हणून सगळ्यांना पुरस्कार देतात. माझ्या मुलाला म्हणजे हनुमंताला माझा मुलगा आहे असं जानकी मातेने म्हटलं. म्हणून नवकुशांना वेगळं राज्य दिलंय आणि अयोध्येचं राज्य हनुमंताला. अयोध्येचा राजा आज हनुमान आहे, म्हणून आधी हनुमानगडीला जायचं, मग रामलालाचं दर्शन घ्यायचं. एकावर एक किती फील देतो. सगळा कार्यक्रम संपला. जानकी मातेला खूप वाईट वाटलं, रागही आला असेल. सगळे निघाले, म्हणजे अगदी किरकोळ माणसाला सुद्धा बक्षीस मिळालं. आणि ज्यांनी एवढं केलं त्याला नाही, तर सीतामाई खूपच नाराज झाले आणि हे निघाले राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, जानकी माता आणि दारापाशी गेले आणि हनुमंताच्या समोर श्रीराम उभे आहे. नजर खाली गेली, हात जोडले. कोणासमोर? दासासमोर. कोणी? स्वामी, समर्थ म्हणजे श्रीराम. आणि नजरेला नजर न देता श्रीराम म्हणाले, प्रतिउपकार करम का तोरा, सन्मुख होई न सकत म्हणून. मी तुझा प्रतिउपकार कसं करू? तुला काय बक्षीस देऊ? तुझ्याकडे बघण्याचं सुद्धा माझं धाडस होत नाही. कोणीही मुनी, नर नरधारी, देहधारी तुझ्या इतका उपकारी कोणी नाही. प्रतिउपकार करम का तोरा, सन्मुख होई न सकत. तू इतके उपकार माझ्यावर केलेस की एकच प्राण काय, माझे 5 प्राण तुला मी काढून दिले तरी मी तुझ्या ऋणातून मुक्त होतो. असं कोण म्हणतंय? श्रीराम. कोणापुढे म्हणताय? दासापुढे. दासासमोर दास होणं एवढं सामर्थ्य त्या दासाकडे असतं, तोच हरीचा दास असतो. मग आता ह्याचा हट्ट पुरवलाच असेल ना पांडुरंगाने ह्या दासाचा. नामदेवांचे हट्ट पुरवले असतील, जनावरांचे पुरवले असतील, सगळ्यांनीच पुरवलेले असतील. मग असे जे हरीचे दास आहेत की जे हरीला सुद्धा आपल्या दाराशी घेऊन येऊ शकतात, आपल्या इच्छेप्रमाणे वागू शकतात. याचा अर्थ काय? पांडुरंगाची मूर्ती हलते का? की अशी पाणी भरायला जाईल का? ती जुनं होईल का? सोडून द्या. त्या कॉस्मिक एनर्जीलाही मी माझ्या इच्छेनुसार व्यवहारामध्ये वापरू शकतो, असा ज्याला अधिकार प्राप्त आहे तो श्रेष्ठ दास. असे दास दीर्घायुषी व्हायला पाहिजे. याचा अर्थ 100, 101, 110 वर्ष तरी काय तसा नाही. ते म्हणतात की त्यांचं राहण्याचा प्रत्येक क्षण हे एक
गुणात्मक जगणं असलं पाहिजे. आपण 80 वर्ष जगतो तर गुणात्मक जगणं किती असतं? निम्मा वेळ तर झोपेत जातो, उरलेल्या वेळातले निम्मा वेळ पैसे मिळवण्यात जातो, मग उरलेल्या वेळेतला निम्मा वेळ खाण्यात जातो, मग उरलेल्या वेळातला निम्मा वेळ मनोरंजनात जातो आणि मग उरलेल्या वेळात दुसऱ्यांना नाव मिळवतात. मी गुणात्मक जगलो कधी? म्हणून मी गेल्या काही वर्षांपासून असं सुरू केलं की 60ला बॅग भरा, 70ला रस्ता भरा. तर पहिल्यांदा लोकांना वाटायचं की काहीतरी मी म्हटलं की 60ला बॅग भरून ठेवा. हळूहळू हळूहळू मला यातून मोकळं व्हायचं. जी वाढवून ठेवू नका. आपल्या मागे आपल्या प्रपंचाचं काय होणार याची चिंता करत आतापर्यंत सर्व पिढ्या खर्ची पडल्या, पण कोणाचं काही नुकसान झालं का? रामकृष्णांनी आले गेले, त्या वाचू नका, जग हे आणले. मग मी 372 रुपये बेसिक काढणारा गेला, काय करायचं दुसरं सांगा. 60ला बॅग, 70ला रस्ता, 70ला प्रपंचातून इतकं मोकळं झालं पाहिजे की आपल्यासमोर काहीही घडलं तरी आपण सिनेमा बघतोय अशी आपण म्हणतो. तुम्ही म्हणाले हृदयपणाचं आहे, कठोरपणाचं आहे. आपलंच घर, आपलं प्रपंच, त्याचं सुख दुःख काही आपल्या वाचून आढळत नाही. हळूहळू हळूहळू मानसिकरित्या मोकळं झाले पाहिजे. आणि जसं आपण एखादा खेळ बघतो, चित्रपट बघतो, सर्कस बघतो, तसं आपल्याच प्रपंचाकडे आपल्याला तटस्थपणाने बघता. मग त्याला जोडून मी एक सांगितलं, सगळ्या डॉक्टर लोकांची क्षमा मागतो. मी म्हटलं 70 नंतर एखादं महागडा ऑपरेशन तुम्हाला सुचवलं, तुम्ही पोलीस करून घेऊ नका. मग ते विचारले असं कसं काही एवढं म्हणायचं नाही, आई वडिलांसाठी करा. आई वडिलांविषयी असा भाव ठेवा. मुलांनी म्हणावंच केलं पाहिजे ऑपरेशन, आई वडिलांनी म्हणावं नका. ते म्हणाले पण ह्याचं गणित काय तुमचं? मग मी त्यांना सांगितलं 70, 71, 72, 75 वर्षाचे होईपर्यंत तुम्ही असं कोणतं गुणात्मक योगदान दिलंय की ज्यामुळे तुमचा प्रपंच किंवा तुमचा सामाजिक कार्य थोडं कमी वर गेलं नाही गेलं. मग आता पुढच्या पिढीला कर्जबाजारी करून आणखी 3 वर्ष जगून तुम्ही आमचे कोणते दिवे लावणार आहे? त्यापेक्षा शांतपणाने डोळे मिळतात. हे कठोर वाटतं, पण हेच तटस्थपणाचं लक्षण. आणि 40व्या वर्षी असं कोणाच्या मनात आलं तर आपण त्याला रागवतच नाही. 40व्या वर्षी रसरसून संसार केला पाहिजे. पण 70, 75 2 गोष्टी हळूहळू कमी होतात. हळीचा दास परिपक्व कसा होता? वय वाढलं की बाकी माझी सगळी इंद्रिय शिथिल होतात. सगळ्यात पॉवरफुल कोण होतं माहिती? जीव. वयस्कर माणसाला बोलायची इतकी हौस असते, इतकी हौस असते, सापडलं की सुरूच करतो. आमच्या वेळी असं नव्हतं, तुमच्या वेळी असं नव्हतं. आमच्या वेळी तुम्ही का आणि मग ही जी बोलण्यासाठी वळवळते असं नाही. तुम्ही वय जसं वाढतं ना, खाण्याचे चवणे वाढतात. थोडा जरा पाऊस पडला, करते का कांद्याची भाजी? मेल्या रात्रभर खूप थोडा कांद्याची भाजी कशा? जीभ सगळ्यांची कुशल होते. आणि गुणात्मक प्रौढत्व जगण्याचा अर्थ असा आहे माझ्या जिभेवरती नियंत्रण. आणि ह्याची सुरुवात 70ला गेल्यावर करता येत नाही, 60 पासून करावी लागते, 50 पासून करावी. म्हणून ज्याला उत्तम हरिदास व्हायचं आहे त्यांनी बोलणं कमी करावं, खाणं मर्यादित करावं. करतर घास करतर वास. गोंधळीत मागतं एवढं शरीराला करतो, ताळ भर करतो. कशासाठी? इतकी
गरज नाही शरीराला. विशेषतः आपण श्रम नाही करत. कष्ट करणाऱ्या माणसांनी 4 भाकरी जास्त खाव्यात काही वेगळं. पण हरीचा दास होणं याचा अर्थ हळूहळू हळूहळू सर्व गोष्टीतून आसक्ती बाजूला करून समाजाला संपन्नता देणं संस्काराची. तसं ज्याचं जीवन आहे, माझी या सकळा हरीची या दासा, अशा सर्व लोकांना दीर्घ आयुष्य तू द्यावं पहिली मागणी, स्वतःसाठी नाही. एकही अक्षर त्यांनी स्वतःसाठी मागितलं नाही. म्हणून मी म्हटलं की हे असे शिल्पी आहे की जे समाजाचं विस्वशित झालेलं वस्त्र जोडून एक महावस्त्र तयार करतात. असं त्यांना आयुष्य द्यावं. पुढे ते म्हणतायत, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. दिस इज व्हेरी क्रुशियल. कल्पनेची म्हणजे ज्याला आपण सामान्यतः कल्पना म्हणतो ती कल्पना आहे. पण कल्पनेची म्हणजे स्वतःविषयीच्या केलेल्या स्वतःच्याच भूमिका किंवा स्वरूपाविषयीच्या कल्पनानुसार जग वाढावं अशी एक कल्पना आपल्याला. पाया पडण्याचं मी मगाशी बोललो. जेव्हा पाया पडतात ना लोक, छानच वाटतं. कोणाला मग पाया पडावं, नमस्कारे दीनता घडो, नमस्कारे अहंता मोडाय, हे सगळं खरं. त्या मनाने आम्हाला वारकरी संप्रदायाचा तुमचं पंढरपूरचं नमस्कार करणं आवडतं. एकमेकाला कधी पाया. पण पाया पडून घेताना गडबड काय व्हायला लागते, हळूहळू मी पाया पडून घेण्याच्या खरंच लायकीच आहे असं माझं समज. आणि तुम्ही अशा व्यासपीठावर बघितलं असेल, प्रवचन संपलं की असं म्हटण्याची एक पद्धत. इकडे तुम्हाला काय पाहिजे, मग इकडे पाहायचं. पण AC हॉटेल आहे ना, आणि मग असं म्हणजे कोणी ठेवले ते पैसे. कल्पनेची बाधा न हो ही संत मंडळी सुखी. संत तेव्हा सुखी होतो जेव्हा या सगळ्या लौकिकापासून कोणी नेतं कोणी बघतो. तुम्हाला माहित नाही, पाया पडण्याचा प्रकार इतका त्रासदायक असतो. 5-7 जण असतात तर ते 4 जण पाया पडतात, 5 जण पाया पडतात, 6 जण पाया पडतात, 2 पाया पडतात. मला नागपूरला जाईपर्यंत आठवतात, येणार कुलकर्णी पाया नाही पडतं, येणार कुलकर्णी पाया नाही. तुझे 6 जण पाया पडले ते लक्षात ठेवा, 8 जण का. म्हणून पाया पडणाऱ्याचं भलं होतं, पाया पडून घेणाऱ्याचं नुकसान. कारण जो वागतो तो शिकतो, पण ज्याच्या पायावर भार पडतो त्याचा पाया हळूहळू गेला. आणि त्याला असंच वाटायला लागतं की ज्ञानेश्वर तुकाराम म्हणतात, आता मीच. कल्पनेची बात. आपण कसे आहोत आपल्याला माहिती आहे. आरसा सुद्धा खरं बोलत नाही. आरसा उजव्याचं डावं पण दाखवतो, आरसा पण खरं बोलत नाही. मग कोण खरं बोलतं? सत्य असत्याशी मन केले वाही, मानी आले नाही बहुमता. तो बघा बघणार. मग कसली कल्पना न होता ही संत मंडळी सुखी आहोत. येणे वरे ज्ञानदेवो सुखी होण्याचाच अर्थ आहे की कसल्याही कल्पनेची, स्वतःच्या विषयीच्या भ्रामक असो, योग्य असो, अयोग्य असो, शंका चिंता काही असो, संत मंडळींना ते असता कामा नये. संत एकदम अलिप्त असतात. शिष्याला घेऊन एक संत निघाले रस्त्यात नदी. त्या नदीच्या इकडच्या किनाऱ्यावर ज्ञानपलीकडे जायचं. आणि हे संत तर फक्त कट्टर ब्रह्मचारी, विरक्त, स्त्री संघ, स्त्री सहवास, स्त्रीकडे बघणं, पाप सगळं होऊन लागेल. एक तरुण मुलगी तिथे होती. पलीकडे जायला निघाले तेव्हा ते तरुण मुलगी त्या संतांना म्हणाली, मला कडे पोहता येत नाही, पाण्याचा अंदाज नाही, तुम्ही मला पलीकडे सोडाल का? ते म्हणाले बस पाठवली. शिष्य म्हणाला, खापर्यंत मस्त बोलत होते,
आणि जर सुंदर मुलगी दिसली तर पाठवली बसली, थोड्या वेळाने डोक्यावर बस म्हणजे, आणि संत घेऊन पलीकडे तिला सोडलं. संत आणि त्यांचे शिष्य चालायला लागले. संध्याकाळ झाली, रात्र झाली, एका ठिकाणी थांबले. शिष्य घ्यायचे असे म्हणाले, गुरुजी एक प्रश्न विचारला तर लागणार नाही. म्हणून नाही लागणार. एवढं तुम्ही तर स्त्री देहाविषयी, स्त्री आकर्षणाविषयी, स्त्रीविषयी काय काय बोलता, आणि मगाशी ती जरा छान पोरगी दिसली तर लगेच पाठवून घेतली. ते म्हणजे मगाशी कोणती पोरगी? ती म्हणजे नदी तुमच्या पाठवळी बसली. अच्छा, म्हणजे नदी पार केल्यावर ती उतरली का? म्हणून ती उतरली, ती गेली निघून. ती माझ्या पाठीवर उतरली, निघून गेली, तरी तुझ्या डोक्यात अजून का बसली? कल्पनेची बाधा न होणे का इतका अधिक राहता आलं. कमल दल कमल सगळ्यात माहित आहे, पण सगळ्यातून अधिक वाईट आहे तो सांगताय. सतत स्वतःच्या सुखाच्या सोयीचा विचार करून जे संतत्व मिळवत आहेत असे माझ्यासारखे लोक कल्पनेचे शिकार. मग कल्पनेची बाधा नवो कोणी काढली नाही. ही संत मंडळी सुखी असतो. जो कल्पना करत नाही तो सुखी असतो. पैसेची राहावी, चित्ती असू द्या, समाधान हा पुरुषार्थ मी उपदेश नाही आहे, उद्या आपण बघणार. पण मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीची किती तक्रार करेल? मी सुखी नाही म्हणा. परिस्थिती मला बदलता येत नाही, मनस्थिती बदलता येते. मी मनस्थिती बदलतो. अल्बर्ट श्वाइटझरला आफ्रिकेच्या जंगलात पत्रकारांनी विचारलं, नोबेल प्राइज विनर होता, इतकी गर्मी होते म्हणे इथे, तुम्ही एक तापमापक का नाही ठेवलं? ते म्हणाले नाही. का नाही ठेवलं? ते म्हणाले की समोर दिसलं ना तर त्याचा वाढत जाणाऱ्या पाण्यामुळे जास्त गरम वाटायला लागतं. मग मी काय ठरवलंय, उन्हाळा आहे तर गरम होणार, थंडी आहे तर थंडी वाढणार, पावसाळ्यात तर पाऊस आहे. परिस्थिती मी बदलू शकत नाही, मनस्थिती बदलू शकते. आणि तुम्ही प्रयोग करून बघा. उन्हाळ्यात तरी मी आज दिवसभर पंखा न लावता कधी बसणार असं म्हणा, तुम्हाला अजिबात करायचं. पण थोडं गरम झालं, 3 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. आमचं मन कुठे होते आपल्या लहानपणी? कुठे होते कूलर, कुठे होते एसी? आपले आईबाप काम करतच होते. आज कुठल्याही शेतकरी डिग्रीमध्ये आपली पाठ जाळून घेणारा जो शेतकरी आहे त्याला म्हणतात ठेवणार आहे. पण तो म्हणतो की मी हे स्वीकारलंय. त्याला उन्हाचे चटके बसत नाही तसं नाही, पण तो म्हणतो की हे चटके मी सहन करतोय म्हणजे माझ्या लेकरा बाळांच्या पोटाला चटका बसणार. मनस्थिती हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे स्पिरिच्युअलिटी. वजन करतो आणि कटकट करतो. कल्पनेची बाधा न होत म्हणून काढली. ही सत्मंडळी सुखी असो. पुढचं म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या देशमुखासा भाविकासा. अहंकाराचा वारा काय सापडतो का बघा कोणी असं की ज्याला अहंकार नाही. तू तबला वाजवतो का काय वाजवतो? पखवाज वाजवतो का काय वाजवतो? नीट वाजव. हरी मुखे म्हणून, हरी मुखे म्हणून, बोल हॉस्पिटलमध्ये जरा वाजू वाढवा, वास वाढवा. हा इनपुट येत नाहीये. मन सदैव शांत असलं. इकडे काय, इकडे मान केली की तुझी भूमिका वेगळी, इकडे मान केली की वेगळी, इकडे केली की आणखी वेगळी. अहंकाराचा वारा न लागो मार्गाला. अहंकार इतकं वाईट काही नाही. आणि अहंकार ही गोष्ट अशी आहे की जी अडाण्याच्या गळ्यात पडत नाही, ती ज्ञानी माणसाच्या गळ्यात पडते. अहंकाराचे गोठी न लगे अज्ञानाचे पडते. ज्ञानियाचे झोपी कंठी नाना संकटी नाचवे. ज्ञानेश्वर महाराज
ज्याच्या घरी खायला नाही त्याच्या घरी पाहुणा कोण जाईल? ज्याच्या घरी खूप खायला त्याच्या घरी पाहुणचाराला जातो आपण. तसं ज्ञानी माणसासाठी, ज्ञानी माणसाकडे अहंकाराचं खाणं खूप आहे, अहंकाराला खाणं खूप मिळतं, म्हणून तो आडाण्याच्या मागे लागतच नाही, तो ज्ञानी माणसाच्या मागे लागतो. आणि तुम्ही ज्ञानी बघा, श्रेष्ठ साहित्यिक, श्रेष्ठ कवी, श्रेष्ठ कलाकार, श्रेष्ठ अमुक, श्रेष्ठ तमुक, मी असे सगळे श्रेष्ठ जे आहेत ना त्यांना शेवटप्रमाणे पुरस्कारानंतर अशा अवस्थेत पाहिलंय की तुम्ही त्यांचं पुस्तक वाचणं सोडा, त्या पुस्तकाला हात सुद्धा लावायचे काय वेगळा विषय. अहंकार परमेश्वराला, अहंकार विसर्जित झाला की तोच उरतो. आणि अहंकार विसर्जित करण्याचा एकच उपाय आहे, सेवाभाव वाढवत राहणं. तुकाराम महाराज ते सांगतात, एका दासा आणि दासी दया करणे पुत्रास. सेवाभाव असावा, साधू तोची ओळखावा, कोण जे का रंजने गांधले त्याचे म्हणे तो आपले, साधू तोची ओळखावा, देव तेथे. किती स्पष्ट आहे. उद्या तुकाराम महाराज ऐकताना तर आपली झोपच होईल. इतकं स्पष्ट सांगितलं की इतकं स्पष्ट तर कोणी पाखंडी माणूस आहे सांगणार नाही, नास्तिक माणूस आहे सांगणार नाही, कम्युनिस्ट माणूस सांगणार नाही, चारवाक सांगणार नाही. तेवढं एका सश्रद्ध उदार अंतःकरणाच्या महात्म्याने सांगितलं तुकाराम महाराज. मग अहंकाराचा वारा न लागो विष्णूच्या दासा. विष्णूमध्ये अहंकार नाही, तर विष्णूच्या दासाला मग अहंकार आला की सगळं नाचतच. म्हणून अहंकार नको असं ते म्हणतात. नामा म्हणे दया असावे कल्याण, जया मुखी विधान मांडवी. कुणाचं कल्याण होईल? ज्याच्या मुखात मांडवी, ज्याच्या मुखात विचार. तुमच्या कुठल्या आवडतात? तुम्ही येशूचं नाव घ्या, अल्लाचं नाव घ्या, आणखी कोणाचं घ्या, पण माझ्या मुखात जर ईश्वराचं नाव असेल तर त्याचं कल्याण व्हावं म्हणतात. त्याला पैसे मिळावे असं म्हणत नाही. कल्याणाची भावना ही सगळ्यात महत्वाची आहे, कारण कल्याण होण्यामध्ये मानवी जीवनाचं गीत. मग असं कल्याण होण्यासाठी घर कसं पाहिजे, कुटुंब कसं पाहिजे, कुटुंबातली नाती कशी पाहिजे, कुटुंबातला व्यवहार कसा पाहिजे, याचं उत्तरार्धातलं संपूर्ण विवेचन तुकोबा आहे. म्हणून ते कळस आहे. ज्ञानदेव रचना पाया उभारले देवा. नामादयाचा कीर्तन त्यांनी सगळ्या गर्भगृहाचा विस्तार केला. पंजाब, उत्तर भारतात तुकारामाचे कळस आणि त्याचे कळस तुकाराम महाराज. आणि त्या कळसाभोवती जी पताका आहे ना, ती पताका आमची ही संत भगिनी स्त्री म्हणून एका संताला, स्त्री संताला कळसाच्या बरोबरीनं स्थान देणारा आपला इथे स्त्रीची आवश्यकता, इथे स्त्रीचा अपमान. ज्ञानेश्वर महाराजांनी जे बसायला सांगितलं ते आताही सगळ्याचं कल्याणच नाही. नामदेव महाराज म्हणतात की कल्याणच होते, कारण का कल्याण हीच माणसाच्या जीवनाची फलश्रुती आहे. अकल्याण ही माणसाच्या जीवनाची अधोगती आहे. मग कल्याण व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तर माझी चित्त वृत्ती कल्याणी बनवावी. आणि कल्याणी बनवण्यासाठी मला काय करावं लागेल? तर माझ्या सदैव ओठावरती, आता नुसतं ओठावरती याचा अर्थ ओठावरती नाही, मुखी याचा अर्थ मुखामध्ये राममुद्रिका देही मुखमान चलतिला गए अचल गर्गमकाल जगत के जेते सुलभ अनंत रहते राम दुबारे तुम्हाला कळा पूर्ण किया बिनोटे सारे. त्या हनुमंताने मुखात काय ठेवलं? राममुद्रिका, म्हणजे ती अग्निकारून तोंडात ठेवली समुद्र ओलांडला असं नाही. राम मुखात ठेवला, नाही राम नाम मुखात ठेवला. आणि जे मुखात ठेवतो किती इकडच्या गाला इकडच्या गाला ह्या ओढ्याच्या तसं संप्रदाय कसंही ठेवा, हळूहळू ते रक्तात उतरतं बिघडते. आमच्या बँकेतल्या लोकांना त्याशिवाय टॅली करतात लागतो की गालबुटचा निघला कोणी का गालबुटी झाले आहे कोणाला.
आणि एकदा मॅनेजरने बोलवलं, आलो मी म्हणतो, आलोच म्हणून तिकडे कुठे झाला बेसिककडे त्या कल्पने मग वरिष्ठांशी संवाद आहे. तंबाखू जर तोंडात ठेवल्याने ती रक्तात मिसळते, भगवंताचं नाव घेण्याने काय त्यामुळं भगवंताचं नाव त्याने मुखात ठेवलं त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं असं नामदेव महाराज सांगतात. तसं कल्याण तुमच्या माझ्या आयुष्यात व्हावं याचा मार्ग आहे सेवा करत. ही सेवा स्वर्गीय मामाने केली, करायला लावली. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हे चिंतन करतो. याचा विसर न होऊ देता संतांची शिकवण तुमच्या माझ्या जीवनात यावी आणि आम्हाला आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याचा अनुभव यावा अशी प्रार्थना नामदेव महाराजांच्या चरणी करून विराम. धन्यवाद.